हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे चटणी आणि डोशाचा व्हिडिओ. ॲक्च्युली यात्रेला खूप आवडतं साऊथ इंडियन डोसा, इडली, अप्पे. त्यामुळे मी आज ठरवलं त्याच्यासाठी करूया डोसा. आणि त्याने मला फरमाईश केली होती की त्याला कुरकुरीत डोसा हवा. त्यामुळे सगळ्यात आधी मी चटणी बनवून घेतली आहे. त्याच्यासाठी मी एक ओलं खोबरं घेतलं अर्धी वाटी किंवा अर्ध्या वाटीचे थोडं वर. त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, थोडेसे डाळवं, त्याला रोस्टेड चना डाळ पण म्हणतात. हिरवी मिरची थोडीशीच टाकली आहे, मग तेवढी चालते, म्हणजे दह्यासोबत तो ती चटणी खाऊ शकेल अशा प्रकारे. आणि त्यानंतर चिंचेचा एक तुकडा टाकला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही दही किंवा लिंबू पण टाकू शकता. थोडंसं मीठ आणि साखर. आणि त्यावर मी आता वरून तडका टाकणार आहे. त्याच्यासाठी मी एका छोट्याशा तडका पॅनमध्ये घेतलेला आहे थोडंसं तेल, आणि त्यात एक अर्धा चमचा मी उडीद डाळ घातलेली आहे. त्याच्यानंतर तेल छान उडीद डाळ थोडीशी ब्राउनिश झाली की मोहरी, थोडंसं हिंग घालायचं आहे, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या म्हणजे लाल मिरच्यांचे काही तुकडे. अशा प्रकारे वरतून फोडणी घालून मी त्याला मिक्स केले. अगदी जास्त मिक्स नाही करायचं, तेल वरती दिसेल अशा प्रकारे मिक्स करायचं. आता इथे मी बनवते आहे कुरकुरीत असा डोसा. त्याला पेपर डोसा खायची इच्छा झाली आहे, पण मी छोट्या साईजचा पेपर डोसा म्हणजे कुरकुरीत असा डोसा बनवण्याचा प्रयत्न इथे करते आहे. इडलीचं पीठ मी व्यवस्थित पॅनवर पसरवून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घातलं या पिठात आणि मीडियम फ्लेमवर आपण डोसा हे करूया, कारण मग तो कडक व्हायला हवा आहे, कुरकुरीत व्हायला हवा आहे. म्हणून वरून थोडंसं तेल पण मी स्प्रेड केलं याच्यावरती. आता बघूया आपण डोसा आपला तयार आहे का. येस, डोसा निघतो आहे सगळ्या साईडने, म्हणजे डोसा आपला तयार झालेला आहे. डोशाला उलटायची गरज नाही आहे, डिरेक्टली आपण ताटात घेऊन सर्व करूया. आता मी चटणी सर्व करते इथे. बघूया, आत्रे जर तिखट म्हणाला तर मग याच्याबरोबर थोडंसं दही देईन मी त्याला. आणि काहीतरी ताटात गोड हवंच, म्हणून मी इथे हल्दीरामचा रसगुल्ला जो आणला होता तो मी इथे सर्व करते. तुम्हाला पण रसगुल्ला आवडतो की नाही नक्की कळवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.